महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। 10 दिवस 10 विषण्ण रात्री, घराच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रतीत आजही तुझाच भास। प्रतीत भोईर, एक अल्पशे कारण ठरले रे तुझ्या निधनाचे, आणि आज तुला जाऊन 10 दिवस पूर्ण झाले, पण सर्वांच्याच काळजावर झालेली ती जखम आजही तितकीच ओली आहे। घराचा कोपरा आणि कोपरा तुला शोधत आहे। तुझ्या आईवडिलांनी फोडलेला हा टाहो, भाऊ भाऊजया, तुझे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, परिवार जेव्हा तुझे फोटो पाहतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव घेत नाहीत। ज्या फोटोमधील तुझे ते हसरे व्यक्तिमत्व पाहून आज प्रत्येकाच्या डोळ्यात एकच आकांत दिसत आहे। प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवणारा प्रतीत असा अर्ध्या वाटेवर सोडून जाईल असे कोणालाही स्वप्नातही वाटले नव्हते। तुझे मित्र, तुझे भाऊ, तुझी पत्नी आणि तुझे ते लहानसे पिल्लू, प्रत्येकजण तुला शोधत आहे रे। तुझा भास होतोय, तू आता हाक मारशील असं वाटतं, पण प्रत्यक्षात तू मात्र कायमचा स्मृतीआड गेला अशी कल्पनाच सहन होत नाही रे। आईवडिलांच्या हृदयातील तो खोलवर झालेला घाव आणि तुझ्या पत्नीच्या डोळ्यातील ते शून्यपण पाहून वाटतं की काहीतरी जादू हवी आणि तू पुन्हा एकदा आलो मी म्हणत दारात उभा राहावास। प्रतीत, तू जिथे कुठे असशील तिथे सुखात राहा, पण तुझ्या या कुटुंबाला आणि मित्रपरिवाराला दुःख सावरण्याची शक्ती दे। तुझ्या आठवणी सदैव त्यांच्या श्वासात कायम राहतील। खरंच काहीतरी जादू हवी, काहीतरी जादू हवी आणि तू पुन्हा परत यावास। याच वेड्या आशा घेऊन प्रत्येकजण आज तुला शोधतोय। एका अल्पशा आजाराने तू गेला नाहीस, तर सर्वांचे विश्व पोरके करून गेलास। अश्रुपूर्ण श्रद्धांजली प्रतीत। तृप्ती भोईर, करंजाडे, पनवेल।